रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट बनला जातो. हे ॲग्रीमेंट सोसायटी आणि डेव्हलपरमध्ये एक्झिक्यूट केलं जातं. या ॲग्रीमेंटमधल्या सर्टन क्लॉजेसमध्ये स्पष्ट असणे फार गरजेचं आहे. जसं की फ्युचरमध्ये मिळणाऱ्या FSIचं वाटप कशा प्रकारे करण्यात येईल, त्याचप्रमाणे सोसायटीला मिळणाऱ्या कॉर्पस फंडबाबत स्पष्टता असणं गरजेचं आहे. तसेच मीनवाईल जर रिडेव्हलपमेंट चालू असताना मॅनेजिंग कमिटीचा टेन्युअर जर संपला तर त्याबाबतसुद्धा या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी बँक गॅरंटी घेतली जाते त्या बँक गॅरंटी कधी कधी एनवोक केली जाईल किंवा कधी एक्झिक्यूट केली जाईल याबद्दल क्लॉज असणं गरजेचं आहे. या सर्व क्लॉजेसच्या बरोबरसुद्धा आर्बिट्रेशन क्लॉजसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा एखादं लिटिगेशन तयार होतं त्यावेळेस कोर्टामध्ये जाण्या अगोदर आर्बिट्रेशन क्लॉज असेल तर सोसायटी, मॅनेजिंग कमिटी आणि डेव्हलपर हे बसून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे.